बऱ्याच चर्चा, बऱ्याच गोष्टी, अमुक आहे निवडणूक, तमुक आहे निवडणूक बाहेर येत आहेत. त्यामुळे मी अगदी डीप जाऊन काम करते, लोकांच्या भेटीगाठी घेते. मी लोकसभेत आत्ताच जाईन असं मला वाटलं नव्हतं, पण पक्षाचा आदेश आहे, मी निवडणूक लढायला उभी राहिलेली आहे. आणि असं असताना सगळेजण मला म्हणतात ताई तुम्ही सभेला या. तेव्हा मला वाटलं नाही की बाहेर मी फार राज्यात वेळ देऊ शकेन, पण जानकर साहेब तुमच्या प्रेमापोटी मला इथे येणं भाग होतं. एक तुमच्यासाठी मी इथे आले. पण आज निवडणूक लढताना तुम्ही लोकांना जो शब्द द्यायचा आहे तो शब्द त्यांच्या सेवेचा आहे. आज 5 वर्ष कुठल्याही पदावर नसताना सुद्धा जेव्हा मी लोकांच्या समोर जाते, लोक माझ्या विकासाचं उदाहरण देत आहेत, तेव्हाच्या सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याचं उदाहरण देत आहेत. तसंच उदाहरण तुमच्याही बाबतीत लोक देतील याचा मला पूर्णतः विश्वास. पद आणि प्रतिष्ठा ही कमीत कमी फिकी पडते जेव्हा माणूस डायरेक्ट लोकांच्या संपर्कात आणि सेवेत असतो. त्याच्यामुळे आपण सर्वांनी लोकांच्या सेवेसाठी आपण जे व्रत घेतलंय ते व्रत पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावं असा विश्वास व्यक्त करते आणि माझ्या भावाला जानकर साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.